पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र मध्ये भक्तीचा अनोखा आदर्श. भक्ती, शक्ती आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम. पैठणच्या पावनभूमीत एकनाथ महाराजांच्या सप्ताहाची मोठी धूम होती. पण या सप्ताहात केवळ भजन कीर्तनच नाही, तर त्यागाचा एक असा आदर्श पाहायला मिळाला, ज्याने अवघ्या पैठण नगरीचे डोळे पाणावले आहेत. शहरातील प्रसिद्ध व्यापारी सोमनाथ भारतवाले यांनी आपल्या मालकीची मौल्यवान जागा थेट संत एकनाथ महाराजांच्या चरणी, म्हणजेच योगीराज महाराज गोसावी यांच्याकडे दान केली आहे. भर सप्ताहात जेव्हा ही घोषणा झाली, तेव्हा संपूर्ण मंडप टाळ्यांच्या कडकडाटाने आणि भानुदास एकनाथच्या जयघोषाने दुमदुमून गेला. एवढेच नाही, तर भारतवाले यांनी आणखी एक मोठा संकल्प जाहीर केला आहे. संत एकनाथ महाराजांचे सुपुत्र हरिपंडित महाराज यांची समाधी आता चांदीने मडवली जाणार आहे. या दातृत्वामुळे पैठणच्या ही मंडळी हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी बघितला आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ते होते. परंतु त्यांनी सांगितलं, महाराज एवढा आपण मोठा कार्यक्रम करत आहात, कोणत्याही अपेक्षेविना मी पूर्णपणे ती जागा आपल्या स्वाधीन करून टाकतोय. एवढंच नाही, या उदात्त कार्याबद्दल योगीराज महाराज गोसावी यांनी सोमनाथ भारतवाले यांचे जाहीर आभार मानले आहेत. समाजात श्रद्धा आणि समर्पणाची भावना जपणाऱ्या अशा दानशूर व्यक्तींमुळेच आपली आध्यात्मिक परंपरा टिकून आहे, अशा शब्दात त्यांनी भारतवाले यांचं कौतुक केलं. दानेन सदृशम नान्यत पवित्रम जगतीतल, म्हणजे दानासारखे पवित्र या जगात दुसरे काहीही नाही. आजच्या धकाधकीच्या युगात जिथे जमिनीसाठी वाद होतात, तिथे आपली हक्काची जागा देवाच्या चरणी अर्पण करणं हा एक मोठा आदर्श आहे. सोमनाथ भारतवाले यांच्या या निर्णयाचे संपूर्ण पैठण तालुक्यातून स्वागत होत आहे.